एका संध्याकाळी तिला घरी जावंसच वाटेना. किती बसेस गेल्या तरी ती जागची उठेना. तिचं हे वागणे तिला स्वतःलाच पटेना. पण ती उठून घरी जावं असं तिला खरंच वाटेना. नक्की आपलं घर कुठलं हा प्रश्न तिचा सुटेना. आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल असं गर्दीत कोणी भेटेना. रहदारी काय आपली घरी जायच्या घाईत आणि ही लोटली जात होती तिच्या विचारांच्या खाईत. लहानपण एका घरी आणि मोठेपण दुसऱ्या घरी हा नियम म्हणून तिला पटेना. आणि ज्यांनी दुसऱ्या घरी पाठवलं ते घरी तिला आपलं वाटाना. एका संध्याकाळी तिला घरी जावंसच वाटना. रहदारी उतरली आणि रस्ते सुने पडायला लागले तसा तिच्या उरातला जीव धडधड लागला करायला. घर दिसत नव्हते पण घरचे दिसत होते. ते तिथे बसून होती तरी ते समोर येऊन हसत होते. त्यांचं बघणं टाळण्यासाठी पापणी तिची मिटेना. हे खरं की एका संध्याकाळी तिला घरी जावंसं वाटेना. जाता जाता भाजी घेणं तिचं नेहमीचं काम होतं आणि आता काही करायची तर घर खरंच लांब होतं. ती स्वतःच्या विचारात गर्क पाहत राहिली आकाश. आणि कोणीतरी तिच्यापाशी येऊन बसलं सावकाश. तिची तंत्रे लागली त्याने भंग होऊ दिली नाही आणि कोणी शेजारी बसले हे तिच्या लक्षात आलं नाही. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा लक्षात आलं काय न विचारता तिच्या प्रश्नाचं तिला उत्तर मिळालं खरं. तिचे भरून वाहिले डोळे आणि भरून आला गळा. तिला कुठे घेऊन बसला होता त्या वेळेला. याला काही कळत नाही असे तिला नेहमी वाटे. पण आज त्याने परतून लावले तिचे सारे आरोप होते. मग मात्र तिला घाईने निघावंसं वाटलं आणि त्याला मात्र तिचे जरा वेळ बसावंसं वाटलं. ती लटकन रागावत म्हणाली, तुला काही कळतं का नाही? तो म्हणाला, बघूया तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर मिळतं की नाही. उत्तर हसत ती म्हणाली, तुला काय माहीत? तो म्हणाला, उत्तर मिळाल्यावर ते प्रश्न विचारायचे नाहीत. तुझ्यासाठी तर ते घर उभं केलं राणी. तू नसशील तर त्या घराकडे पाहिल का तरी कोणी? असे प्रश्न कधीच आपण एकट्याने सोडवायचे नसतात. त्यासाठी मग आपली माणसं असतात. आपल्या माणसांसाठी आपण घरी जायचं असतं. नाहीतर एखादं वेडा माणूस उगाच विचार करत बसतं.